नमस्कार बाळांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत की सर आम्हाला जेडब्ल्यू मध्ये खूप कमी मार्क्स आहेत, मग आम्ही इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन करतोय तिथं जेडब्ल्यू ना अप्लाय करू का, किंवा नीटला पण खूप कमी स्कोर झालाय मग त्याचा आम्हाला फार्मसीच्या ऍडमिशनसाठी फायदा होईल का. तर एक छोटासा व्हिडिओ 4-5 मिनिटाचा त्याच्यामध्ये मी क्लिअर करतो. इथं टायटलच काय दिलंय आपण, जेडब्ल्यू आणि नीटचे 1% हे सीईटीच्या 100% पेक्षा जास्ती कसे काय. म्हणणार काय थाप मारा लागलेस, काय पण काय सांगा लागलेस. बाळांनो तो रूल आहे. रोल कुठं आहे लक्ष द्या. जर तुम्ही जेडब्ल्यू थ्रू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय, नीट थ्रू फार्मसीला ऍडमिशन घेताय, म्हणजे तो कुठला कोटा येतोय, ऑल इंडिया कोटा आहे. ठीक आहे. आणि ऑल इंडिया कोटा कितीचा आहे, 15%. आता 15% म्हणजे किती होतं, आपल्याकडे 60 इनटेक असतो. 60च्या जर 15% काढला तर जवळपास 9 सीट्स असतात. ठीक आहे. हा, आता जेडब्ल्यू वर काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस पण आलेत, म्हणजे सीओईपी जेडब्ल्यू वर ऍडमिशन्स देत आहे. काही सीट्स रिझर्व्ह आहेत. प्रायव्हेट कॉलेज आहे ते प्युअर सीईटी वर असतात, मग ते इंजिनिअरिंगच्या असू देत किंवा फार्मसी. काही खूप कमी गव्हर्नमेंट किंवा युनिव्हर्सिटी ची अंडरमधली जी कॉलेजेस आहेत तिथं जेडब्ल्यूचा आणि नीटचा कोटा दिलेला आहे इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी पण जो ऑल इंडिया कोटा आहे जवळपास सगळ्या प्रायव्हेट कॉलेजांना आहे, तो आहे 15%, म्हणजे 60 मधल्या 9 सीट. या सीट फक्त इंजिनिअरिंगला चाललाय, जेडब्ल्यू ला दिलं जातात, आणि समजा तुम्ही फार्मसीला अप्लाय करताय त्या नीटवर दिल्या जातात. ठीक आहे. म्हणजे ह्या सीट ज्या असतात त्या फक्त ऑल इंडिया कोटाचा आहे आणि तो जेडब्ल्यू वर किंवा नीटवर भरला जातोय. मग तिथं मेरिट तयार होते वेळी काय होते की जेडब्ल्यूचाच कट ऑफ कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. मी जस्ट जेडब्ल्यूचं एक्झाम्पल घेतो, आता इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू आहे म्हणून. ओके. म्हणजे जे मेरिट तयार होणार आहे ना ह्या 9 सीटसाठी, ती जेडब्ल्यूच्या मार्क्सवर म्हणजे पर्सेंटाईलवर तयार व्हायला चालू होईल. समजा असं झालं, मेरिट लागायला लागली, ह्या 9 सीट भरायला लागले जेडब्ल्यू वर. काही वेळा असं होतंय, काही म्हणजे बऱ्याच कॉलेजांमध्ये असं होतंय, तिथं जेडब्ल्यू थ्रू मुलं अप्लायच नाही करत. मग त्या कॉलेजांमध्ये मेरिट लिस्ट तयार होते, किंवा तिथं ज्या सीट अलॉट होतात त्या पहिल्या जेडब्ल्यूच्या स्टुडंट्सला दिल्या जातील. समजा एखाद्या कॉलेजची मेकॅनिकल ब्रँच आहे, तिथं 9 स्टुडंट आलेच नाहीत, 9 मधल्या किती, समजा एक 6 सीट भरल्या, तर उरलेल्या 3 सीट ह्या कुणाला दिल्या जाणार, सीईटी वरती दिल्या जाणार. पण कधी दिल्या जाणार ह्या 3 सीट सीईटी वर, ज्यावेळी ह्या 9 भरणार नाही आहेत. 9 मधल्या 6च ऑल इंडिया भरल्या, म्हणजे जेडब्ल्यू वर भरल्या, उरलेल्या 3 सीईटी वर भरल्या जाणार आहेत. म्हणजे काय होईल, जर का तुम्हाला जर 0.1% पण असला जेडब्ल्यूला तर तुम्हाला सीट मिळेल, आणि जेडब्ल्यूचे विद्यार्थीच अप्लाय केले नाही तर त्या सीईटीला जातात. म्हणजे इथं 100% वाल्याला पण तिथं सीट जेडब्ल्यू नंतर मिळते. म्हणून आता सर 100% वाला कशाला अप्लाय करणार आहे तिथं, मी फक्त एक्झाम्पल द्यायला लागलोय. म्हणजे ज्या ऑल इंडिया कोटा आहे ना तो फक्त जेडब्ल्यू थ्रू अप्लाय होतोय, तिथं तुमच्या सीईटी वरती मेरिट लागत नाही. जेडब्ल्यूच्या सीट भरल्या नाहीत तर सीईटीच्या कट ऑफ थ्रू मग तिथं ऍडमिशन्स दिले जातात. त्यामुळं तुमचे भले कितीही मार्क्स कमी असू देत, मग ते सीईटी मध्ये जास्ती आहेत म्हणून तुम्ही जेडब्ल्यूनं अप्लाय करत नाही किंवा नीटनं अप्लाय करत नाही. दिलाय तुम्ही परीक्षा जेडब्ल्यूची आणि नीटची, अप्लाय करा. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे म्हणून सांगतोय. काही विद्यार्थी बरेच म्हणतात सर आमचे पर्सेंटाईल 20, 25, 30 आलेत, काही 70, 75 आहेत म्हणून गप्प बसलेत का, त्यांचे 90, 95% आलेत. अहो अप्लाय करायला काय फरक आहे. तुमच्या जी काय स्कॉलरशिप आहे, फ्रीशिप आहे, जे सरकार देते महाराष्ट्र सरकार, ते सगळं मिळणार आहे. भले तुम्हाला ऑल इंडिया कोटा मिळू दे. काही मुलांच्या डोक्यात असं काय की ती जेडब्ल्यू थ्रू ऑल इंडिया कोटा भरला तर ते आमचं कास बेनिफिट जे मिळतात, आमची फी कमी होते किंवा जे काय फॅसिलिटीज दिल्यात त्या जाणार नाही आहे. हे देतं महाराष्ट्र सरकार, आणि महाराष्ट्र सरकार थ्रू तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत दिले तर तुम्हाला ती सीट मिळून जाते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं नुकसान होत नाही ऑल इंडिया कोट्याला अप्लाय केल्यानंतर. तुम्ही महाराष्ट्र सरकारकडून समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स वगैरे आणलाय, व्हॅलिडिटी वगैरे, ते जमा करून तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज तुमच्या कास्टच्या मिळतील, किंवा ईबीसी असेल तर ईबीसी पण मिळून जाईल. त्यामुळे हे डोक्यातनं काढा की ऑल इंडिया कोटाला अप्लाय केला तर तुमच्या फॅसिलिटी जातात. तसं नाही काही होत, सगळ्या फॅसिलिटी मिळतात. आणखीन महत्वाचं म्हणजे किती पण कमी मार्क्स पडले असले तरी तुम्ही अप्लाय करा, कारण जो ऑल इंडिया कोटा आहे तिथं मेरिट तुमची जेडब्ल्यू आणि नीट थ्रूच लागणार आहे. हा, फार्मसीला इकडं लागतंय आणि इकडं इंजिनिअरिंगच्या बाबत जेडब्ल्यूचा कोटा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, 1% आहे, अप्लाय करा, पैसे काय पडणार नाही आहेत. हा,
तुमचे जो काय प्रेफरन्सेस दिलेत तुम्ही, जी कॉलेजचे ऑप्शन्स लिस्ट बनवले, जे काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला मिळणार. तिथं दोन्हीकडून चेक केलं जाईल. समजा प्रायव्हेट कॉलेजला एखादा अप्लाय केलाय तर तुमचं सीईटी थ्रू मिळते काय बघितलं जाईल, जेडब्ल्यू थ्रू मिळते काय बघितलं जाईल. दोन्हीमधनं कुठल्या तरी एकानं मिळतंय ते सीट देऊन टाकली जाणार तुम्हाला. ठीक आहे. हा, आता ऑप्शन फॉर्म आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अपडेट करतच राहू जसं जसं पुढे जातोय. आणि काउन्सिलिंगसाठी आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे, मेसेजेस वगैरे आपण तिथं करतोय, रिप्लाय तुम्हाला येतील. एक लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे खाली. आणि ज्या कट ऑफ आहेत मागच्या, मग फार्मसीच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार कॉलेजेस त्यांचे कट ऑफ, ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक आहेत. क्लिक करा आणि गुगल ड्राईव्हवरून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. चला, थँक्यू.